नो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती अस्मिता त्या तन्वीला सांगत असते, तू जरा तुझा मेकओव्हर कर, रोज तू अशी काकूबाईसारखी राहत असतेस. उगाचच आता अर्जुनचं लक्ष तुझ्यावरनं ऑफिसमध्ये कुठे गेलं तर मग तू काय करणार आहेस. त्या दिवशी नाही का बड्डेसाठी ऑफिससाठी तू कसं तयार झाली होतीस आणि किती सुंदर ड्रेस घातला होतास, त्यावर तू किती छान दिसत होतीस आणि अर्जुनही तुझ्याकडे बघतच बसला होता. तू अगदी तशीच राहत जा असं ती तन्वीला सांगत असते. त्यावर तन्वी अस्मिताला म्हणते, नाही अस्मिता ताई, मला असं रोज रोज राहता येणार नाही. त्यावर ती म्हणते, मेकअप वगैरे तर नाही, पण मी तसे ड्रेस आणि हेअरस्टाईल तर नक्कीच करेन, पण मला एकटीला अशी हेअरस्टाईल कशी करता येईल. त्यावर ती म्हणते, अगं तुला हेअरस्टाईल करता आली नाही तर काय झालं, मी आहे ना इथे, मी कशासाठी आहे, मी तुझा छान मेकओव्हर करून देईल असं ती तन्वीला सांगत असते. त्यावर ती म्हणते, चल बरं तू माझ्या रूममध्ये चल आणि त्यानंतर माझ्या रूममध्ये तू मेकअप करण्यासाठी आणि हेअरस्टाईलसाठी ये. तू फक्त तुझ्या रूममध्ये येऊन ड्रेस चेंज कर, बघ मग मी तुला अशी रेडी करते की तुला पाहून तो अर्जुन आश्चर्यचकितच झाला पाहिजे, त्याचं लक्ष तुझ्यावरनं कुठेही जाणार नाही असं ती त्याला समजावून सांगत असते. त्यानंतर सायलीला देखील अस्मिताचं म्हणणं पटतं आणि त्यानंतर ती म्हणते, खरं तर असा तू मेकओव्हर करायला हवास, कारण तू सततच हे असल्या साडीमध्ये राहत असतेस. त्यावर ती म्हणते, हो ना अस्मिताताई, तुम्ही म्हणतात ते खरंच आहे, मी अर्जुनला दुसऱ्या कोणासोबतही बघू शकत नाही, अगदी थोडा वेळ देखील मी त्याला असं दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसोबत कामासाठीही बघू शकत नाही असं ती सायली त्या अस्मिताला सांगत असते. त्यानंतर अस्मिता त्या सायलीला स्वतःच्या रूममध्ये मेकओव्हरसाठी घेऊन जाते आणि त्यानंतर इकडे कोर्टमध्ये तन्वीची सुनावणी असते. त्यावर तो लॉयर म्हणतो, मिसेस मिलॉर्ड, मला एक आता तन्वी सुभेदारांना प्रश्न विचारायचा आहे, परमिशन ग्रँटेड. त्यावर ते म्हणतात आणि त्यावर तो वकील तन्वीला प्रश्न विचारतो, तन्वी सुभेदार, तुमचं असं म्हणणं आहे तुमच्यावर कोर्टामध्ये खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यावर ती म्हणते, हो हे खरं आहे. त्यावर तो म्हणतो, म्हणजे नेमकं काय झालं, तुम्ही हे जरा सांगू शकाल का असं तो वकील त्या तन्वीला विचारतो. तर ती सांगते, खरं तर महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे आमचा मधुभाऊंचा आश्रम विकत घेण्यासाठी आले होते आणि त्यानंतर हा आश्रम विकत घेण्यासाठी त्यांनी खरं तर मधुभाऊंना पैसे देखील ऑफर केले होते. यामध्ये माझाच नाही तर आश्रमाचा देखील फायदा होता आणि हे निर्णय मला आधी पटला होता असं ती सांगते. त्यावर तो वकील म्हणतो, जर असं होतं तर मग तुमचा नंतर साक्षी शिकरेशी कसा संबंध राहिला. त्यानंतर ती तन्वी सांगते, खरं तर त्यानंतर मी साक्षीकडनं माझ्याकडे कॉलेजची माझी फीस भरण्यासाठी काही एक पैसे नव्हते आणि मी त्या साक्षीकडनं उसने पैसे घेतले होते. एवढाच माझा तिच्याशी संबंध राहिला होता, कारण मी तिला ते पैसे वापस केलेले नव्हते. ते उसने घेतलेले फीससाठी पैसे मी वापसच देऊ शकले नाही, कारण माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. त्यावर त्यांनी ते पैसे तिप्पटपटीने माझ्याकडनं व्याज लावून वसूल करण्याचं त्या दोघांनी तसं मला धमकी दिली होती, जर तू आमच्या बाजूने साक्ष दिली नाहीस आणि जर तू खोटं बोलली नाहीस तर मग तुला आम्ही कितीही पैसे लावून अडकवून टाकू आणि मी ते पैसे कधीही वापस करू शकणार नव्हते. माझी तेवढी ऐपतच नव्हती, त्यामुळे मीही खोटी साक्ष द्यायला तयार झाले. माझ्यावर बळजबरी करून माझ्याकडनं ही साक्ष वधवून घेतली आहे असं ती तन्वी जजला आणि तिथल्या वकिलांना सांगते. त्यानंतर ती म्हणते, एवढंच काय तर ह्यांनी मला जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. त्यावर हे सर्व ऐकून त्या महिपतला फारच राग येतो. तो उठतो आणि म्हणतो, सांग ना कधी मी तुला धमकी दिली होती, हे तर धडधड खोटं बोलत आहे, ही खोटारडी पोरगी आहे, ही तर पैशासाठी हिच्या बापाला सुद्धा जीवे मारू शकते असली औलाद आहे ही असं तो त्या तन्वीला म्हणतो. जरा मी हिला कधी जीवे
मारण्याची धमकी दिली. खरं तर ही पोरगी खोटारडी आहे. त्यावर ते म्हणतात, जरा तुम्ही शांत राहा मिस्टर महिपत, तुम्ही कोर्टाची शांतता भंग करू नका. तर ते वकील म्हणतात, शांत राहा नाहीतर कोर्टाची शांतता भंग केली याच्यानुसार तुम्हाला शिक्षा सुनावण्यात येईल. त्यावर तन्वी म्हणते, बघा आणखीनही तुमच्यासमोरच मला कसे ओरडत आहेत, कशा धमक्या देत आहेत. अशाच प्रकारे ह्यांनी माझ्यावर दबाव आणला होता असं ती तन्वी जजला सांगत असते. तर जज म्हणतात, मिस्टर महिपत तुम्हाला बोलण्यासाठी वेगळा वेळ दिला जाईल. आणि इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला येऊन लिस्ट चेक करत असतो. ज्या वेळेस तो आश्रम रिकामा केला होता त्यावेळेस तिथे काय काय सामान तिथनं जप्त केलं होतं त्याची यादी तो अर्जुन चेक करत असतो. पण त्या यादीमध्ये 18 गाठोडे तिथे सापडल्याचं नोंद असतं. त्यानंतर 18 गाठोडेच त्यांनी वापस देखील आश्रमाला केलेले असतात. त्यावर तो म्हणतो, एकूण 20 गाठोडे तिथे होते पण इथे तर फक्त 18 गाठोड्याचीच नोंद आहे, म्हणजे ह्यातले 2 गाठोडे कुठे गेले. त्यावर तो म्हणतो, याचाच अर्थ असा की 2 गाठोड्यांचा आणखीनही यामध्ये उल्लेख नाही. इथे ते येण्याआधीच कोणीतरी गायब केले असावे. त्यावर तो साई म्हणतो, एवढंच काय तर मला तर हे देखील वाटतं की हे गाठोडे एवढेच नसून खरं तर हे 2 गाठोडे त्या तन्वीचे आणि सायलीचेच असावे. त्यावर अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं, असूही शकतं, कारण हे 2 गाठोडे नेमके नाही आहेत आणि हे आश्रममध्ये देखील बाकी सर्व मुलींचे गाठोडे आहेत, तन्वीचे आणि सायलीचंच गाठोडं नाही आहे. मला तर वाटतं हे महिपतचंच काम असावं असं तो अर्जुन त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो. तो मुलगा म्हणत असतो, कुसुमताई म्हणाल्या होत्या आश्रमामध्ये आल्या गेल्यांची 20 गाठोडी बनवण्यात आली होती आणि ती स्वतः मधुभाऊंनी बनवलेली होती असं तो त्या अर्जुनला सांगत होत असतो. तर तो अर्जुन म्हणतो, तुम्हाला काही समजतंय का. याचाच अर्थ असा की 20 गाठोडी पोलिसांच्या ताब्यामध्ये आलीच नाही, त्यांनी फक्त 18 गाठोडी त्यांना भेटली आणि त्यांनी तीच वापस केली असं तो अर्जुन त्या माणसाला सांगत असतो. त्यावर तो म्हणतो, याचाच अर्थ असा की नक्कीच काहीतरी गडबड आहे, सायलीचं गाठोडं कोणीतरी पळवलं आहे, पण ते का आणि कशासाठी हे आपल्याला सापडावं लागणार. आणि इकडे तो राजेंद्र त्या कुसुमला म्हणत असतो, मला प्रतिभाने सांगितलेलं आहे तू घाई गडबडीमध्ये स्वतःला इजा करून घेतलीस. आम्ही गेले कित्येक दिवस झालं बघत आहोत नेमकं तुझ्या मनामध्ये काय चालू आहे. तू कसल्या तरी विचारामध्ये आहेस, नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, पण हे नेमकं काय आहे हे बघ. तू मन मोकळेपणाने आम्हाला सांग, आम्ही कोणालाही काही म्हणणार नाही. तुला नागराज काही त्रास देत आहे का, किंवा तुला त्याचं काहीतरी वागणं खटकत आहे का, किंवा पटत नाही आहे असं आहे का. असं जर असेल ना तर कुसुम तू मन मोकळेपणाने हिला, प्रतिभाला तुझी बहीण आणि मला तुझा भाऊ समजून तू सांगू शकतेस. आम्ही या बाबतीमध्ये नागराजची नाही तर भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत असं तो त्या कुसुमला सांगत असतो. त्यावर ती कुसुम स्वतःच्या मनाशीच विचार करत असते, मी काय करू आता, ह्यांना सर्व खरं सांगू का नको सांगू असं विचार ती करत असते. आणि त्यानंतर इकडे अर्जुनने त्याच्या हालच्या खालच्या वकिलाला सांगितलं असतं तन्वीची केस नेमकं कोणत्या वकिलाकडे आहे ह्याचा शोध लावायला. त्यावर तो म्हणतो, अर्जुन आता तन्वीची केस कोणाकडे आहे हे कळालं आहे. तिची केस खरी तर त्या देसाई वकिलांकडे आहे हे मला आत्ताच कळालं. त्यावर अर्जुन म्हणतो, खरंच तिची केस जर आता दुसऱ्या कोणत्या तरी वकिलांकडे गेली असती तर खरंच फार चांगलं झालं असतं, कारण तो देसाई असा माणूस आहे, तो धड नीट बोलतही नाही. त्याच्याशी आता आपण कसा संपर्क साधणार आहोत आणि त्याला हे खरं कसं पटवून देणार आहोत की ती गुन्हेगार आहे. मला तर आता काहीच कळेन असं झालं आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, खरंच ना मला तर कळतच नाहीये त्याचं सर्व जगाशी काय वाकडं आहे. इकडे ती प्रतिभा कुसुमला म्हणत असते, आम्हाला माहीत आहे तुझ्या मनामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे तू आम्हाला सांगत नाहीये. तर ती सांगायला लागते, हो खरं तर मला खूप दिवस झालं ह्यांचं वागणं काही पटत नाहीये, हे चुकीचं वागले आहे. तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि त्या सुमनवर चिडतो आणि तिला म्हणतो, सांग ना मी काय चुकीचं वागलो आहे, तुला काय माझं वागणं चुकीचं वाटलं असं म्हणून तिला दम द्यायला लागतो. त्यावर तो नागराज ते म्हणतो, त्याचं दादा तुला हे असं बायकोला बोलण्याची ही पद्धत नाही आहे आणि तू हे कसं सुमनशी बोलत आहेस. त्यावर तो म्हणतो,
म्हणतो, अरे दादा तू चिडू नकोस, मला माहीत आहे ही काय सांगणार आहे, उगाचच फालतूच्या माझ्यासोयी तक्रार करत आहे. हेच की मी हिला टाईम देत नाहीये किंवा हिचं काही ऐकत नाही, हिच्याशी बोलत नाही, हेच हिला सांगायचं असेल. हो ना सुमन, तुला हेच सांगायचं होतं ना, असं म्हणून तो नागराज तिला दम द्यायला लागतो आणि म्हणतो, चल मी तुला तुझी तक्रार सर्व दूर करतो, चल मी तुला टाईम देतो, असं म्हणून तो तिला घेऊन जातो जबरदस्तीने. नंतर असं म्हणून तो नागराज त्या सुमनला तिथनं बळजबरीने आतल्या खोलीमध्ये घेऊन जातो. पण हे त्याचं वागणं प्रतिभाला मात्र काहीही पटत नाही. आणि त्यानंतर इकडे तो अर्जुन त्याच्या हाताखालच्या त्या मुलाला सांगत असतो, तू एक काम करतोस का, आता आपल्याला काही एक करून त्याच्याशी कॉन्टॅक्ट तर करावाच लागेल, तू त्याला कॉल कर. त्यावर तो तिला कॉल करतो, पण तो वकील काही फोन उचलत नाही. आणि त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, त्याचा पर्सनल नंबर जर लागत नसेल तर मग तो त्याच्या ऑफिसमधल्या नंबरशी कॉन्टॅक्ट कर. त्यावर तो कॉल लावतो आणि त्याचा PA फोन उचलतो. त्यावर तो म्हणतो, आत्ता सध्या ते बाहेर गेलेले आहेत. त्यावर अर्जुन विचारतो, ते नेमकं कुठे गेले आहेत हे त्याला माहीत नसतं. त्यावर तो सांगतो, ते एका केस संदर्भात कोर्टमध्येच गेलेले आहेत, पण नेमकं कोणती केस आहे हे त्या PA काही माहीत नसतं. त्यानंतर तो हे सर्व त्याच्या हाताखालच्या त्या वकिलाला सांगतो. आणि इकडे ती सुमनला नागराज धमकी देत असतो, तू काय सांगणार होतीस आत्ता दादा आणि वहिनींना, तुझी एवढी हिंमतच कशी झाली की माझ्याबद्दल तू काही त्यांना सांगशील, तुला कुठे जखम झाली होती, ती दुखतीये ना की दुखत नाही आता, असं तो नागराज त्या सुमनला विचारत असतो. त्यावर ती म्हणते, हो, आणि मी त्यांना सांगितलं देखील की ही माझ्यामुळेच मला लागलं आहे, मी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे, असं ती सुमन नागराजला सांगते. त्यावर नागराज तिला म्हणतो, इथे मी जे सांगतो तेच ऐकायचं, जास्तीचं स्वतःचं डोकं चालवायचं नाही, नाहीतर तुला चांगलंच माहीत आहे की मी काय करू शकतो. तू जर दादा वहिनींना पुन्हा जर हा विषय काढून बोललीस तर याद राख, असं म्हणून तिचं तोंड दाबून तिला तिकडे ढकलून देतो कोपऱ्यामध्ये. आणि इकडे खाली ते कल्पना आणि तिचा नवरा दोघे जणे गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर अस्मिता खाली येते आणि त्यांना म्हणते, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि विमलला देखील ती आवाज देते आणि म्हणते, विमल तू सुद्धा बाहेर ये, तू सुद्धा हे सरप्राईज पाहून फारच खुश होशील. आणि त्यानंतर विमल देखील हॉलमध्ये येते आणि थोड्याच वेळामध्ये ती सायली खाली येते. पण सायली मात्र पूर्णपणे रेडी होऊन आणि पूर्ण वेगळा लुक करून आलेली असते. त्यावर तिचं हे नवीन रूप पाहून विमलताई आणि कल्पना तिचा नवरा दोघेजणी फारच शॉक होतात आणि तिच्याकडे बघतच बसतात आणि म्हणतात, खरंच सायली तू तर फार सुंदर दिसायला लागली आहेस, म्हणजे तू सुंदर तर आहेसच पण आता अधिकच सुंदर दिसतीयेस. काय ग कल्पना, हा मेकओव्हर का काय म्हणतात तेच का? खरं सांगू का सायली, तुला आता हे तुझं रूप फारच छान दिसत आहे, फार शोभून दिसत आहे, तू खरं तर रोज अशीच राहत जा, असो तो कल्पनाचा नवरा म्हणजेच त्या अर्जुनचे बाबा त्या सायलीला सांगतात. आणि त्यानंतर ती कल्पना सायलीच्या जवळ जाते, सायलीच्या तोंडावरनं हात फिरवते, तिची दृष्ट काढते आणि तिला म्हणते, खरंच तू फारच सुंदर दिसत आहेस, खरंच आमची नजर तुला लागायला नको. त्यावर विमल म्हणते, अहो असं काय करताय, तुमची नजर कधी सायलीताईला लागेन का, तुम्ही तर आईसारखी माया करता त्यांच्यावर, पण तरी देखील मी सायलीताईची दृष्ट काढेन. त्यावर ती म्हणते, खरं सांगू का आई, खरं कौतुक तर अस्मिताताईचं व्हायला हवं, त्यांनीच मला असा लुक करून दिला आहे. त्यावर ती म्हणते, आता दादा ऑफिसवरनं आला ना तुझ्याकडे बघतच राहील. त्यानंतर तेवढ्यातच अर्जुन येतो आणि त्यावर अर्जुन सायलीकडे काहीही न लक्ष देता, तिला काहीच न बोलता स्वतः त्याच्या रूममध्ये निघून जातो. पण सायलीला मात्र त्याच्या ह्या वागण्याचं फारच वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर कल्पनाला देखील धक्का बसलेला असतो त्याच्या ह्या अशा वागण्याचा. त्यावर त्याचे बाबा म्हणतात, काय ग कल्पना, हा असा कसा निघून जातो, तुला जर तू असं माझ्यासाठी तयार झालीस आणि मी तुझ्याकडे न बघता तुला काहीच न बोलता
माझ्यामध्येच रमून निघून गेलं असतं तर तुला कसं वाटलं असतं. त्यावर ती म्हणते, अर्थातच मी फारच चिडले असते. त्यावर ते म्हणतो, मग तू तुझ्या मुलाला देखील वरती जाऊन चांगलं खडसव. त्यावर ती म्हणते, हो. त्यावर सायली म्हणते, नाही आई, नको, असं काही करू नका. त्यांना कामाचा लोड आहे म्हणून त्यांचं कदाचित माझ्याकडे लक्ष गेलं नसेल. त्यावर त्याचे बाबा तिला म्हणतात, नाही सायली, उगाचच तू तुझा भोळेपणाचा त्याला फायदा घेऊ देऊ नकोस, असं त्याचे बाबा त्या सायलीला सांगतात. त्यावर ती अस्मिता त्यांना म्हणते, कोणीही काही करू नका, माझ्याकडे एक भलतीच चांगली सॉलिड आयडिया आहे. मग बघा अर्जुन कसा नीट होतो. त्यानंतर इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो सायलीला आवाज देतो, पण सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली नसते. त्यावर तो स्वतः खाली जातो हॉलमध्ये आणि हॉलमध्ये मात्र सर्वजण कॉफी बनवत असतात, कॉफी पीत असतात. त्यावर तो विचारतो, काय गाई, सायली कुठे गेली. त्यावर विमल ताईला ती सांगते, अर्जुनसाठी देखील विमल तू एक कॉफी बनवून आण. त्यावर तो विचारतो, अगं आई, पण सायली नेमकी कुठे गेली आहे. त्यानंतर ती सायली त्याच्या समोर येते आणि तो सायलीला ओळखू शकत नाही, कारण ती सायली फारच सुंदर दिसत असते. त्यानंतर इकडे घरी त्या तन्वीला तिकडे बेल मिळालेली असते, त्यामुळे ती घरी वापस आलेली असते. पण ती सायली म्हणत असते, खरं तर आता दसरा झाला, गणपती झाले, सर्व झालं, आता मात्र दसऱ्याची विजयादशमीची तयारी आपल्याला करावी लागेल. त्यावर ती म्हणते, हो सायली, तू बरोबर बोलत आहेस आणि त्यामुळेच तर मी घरी आली आहे. पण मात्र तन्वीला घरी आलेली आहे हे पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि घरच्या सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर ती सायली त्या तन्वीच्या हाताला धरून तिला घराबाहेर हाकलवते आणि गेट लावून घेते. त्यावर ती म्हणते, एक वेळेस तुला घरातली सर्वजण माफ करतीलही, पण मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि त्यानंतर ती अस्मिता देखील तिची बॅग तन्वीची बाहेर फेकून देते. पण अक्षयला मात्र ती तन्वीला त्याच्या बायकोला अशी वागणूक दिल्यामुळे सर्वांचा फारच राग आलेला असतो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.